भक्ती श्रीमंतीत नाही तर भावनेत असते. पुरी नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत असे, जो रोज भगवान जगन्नाथाच्या मंदिरात मोठी भेट अर्पण करायचा. सोने चांदीची भांडी, महागडे वस्त्र आणि ढीगभर दान तो सर्व काही करायचा, पण त्याच्या मनात अहंकार भरलेला होता. त्याला वाटायचे की त्याची भक्ती सर्वात मोठी आहे आणि भगवान त्याच्यावरच सर्वात जास्त प्रसन्न आहेत. त्याचवेळी त्याच्या नगरीत एक गरीब वृद्ध देखील राहत होता, ज्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते, पण त्याच्या हृदयात खरे प्रेम आणि अटळ श्रद्धा होती. तो रोज मंदिराच्या बाहेर बसून फक्त जय जगन्नाथ नावाचा जप करायचा आणि आपल्याकडचा सुका तुकडाही देवाला अर्पण करून मगच खायचा. एक दिवस भगवान जगन्नाथ यांनी विचार केला की आज खऱ्या भक्तीची परीक्षा घ्यावी. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका अशक्त भुकेल्या भिकाऱ्याचे रूप धारण केले आणि ते मंदिराच्या दारावर बसले. सर्वात आधी तो श्रीमंत व्यापारी आला. त्याने देवाला नैवेद्य चढवला, आरती केली आणि बाहेर पडताना त्या भिकाऱ्याला पाहिले. भिकाऱ्याने थरथरत्या आवाजात विचारले, बेटा, खूप भूक लागली आहे, थोडे जेवण दे ना. तर व्यापाऱ्याने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी हे देवासाठी आणले आहे, तुझ्यासाठी नाही, आणि त्याला धक्का देऊन तो पुढे निघून गेला. काही वेळानंतर तो गरीब वृद्ध तेथे आला. त्याने पाहिले की भिकारी थंडीने थरथरत आहे. त्याच्याकडे फक्त एक सुकी भाकरी होती, जी तो स्वतः खाणार होता, पण त्याने विचार न करता ती भाकरी त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली आणि म्हणाला, हे प्रभू, आधी तू खाऊन घे, मग मी माझ्या जेवणाचे काहीतरी बघतो. त्याच्या डोळ्यात खरे प्रेम होते, कोणताही दिखावा नव्हता. तेवढ्यात अचानक एक चमत्कार झाला. तो भिकारी एका तेज प्रकाशामध्ये बदलला आणि समोर स्वतः भगवान जगन्नाथ प्रगट झाले. संपूर्ण वातावरण दिव्य झाले. तो वृद्ध थक्क झाला आणि रडत भगवंताच्या चरणी पडला. भगवान हसले आणि म्हणाले, तू मला भाकरी नाही तर तुझे हृदय दिले आहेस, हीच खरी भक्ती आहे. त्याचवेळी तो श्रीमंत व्यापारी सुद्धा तिथे आला आणि हे दृश्य पाहून थरथर कापू लागला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने भगवंताची क्षमा मागितली. भगवान म्हणाले, भक्ती धनाने नाही तर भावनेने होते. जो प्रेमाने हाक मारतो, मी त्याच्याच पाशी जातो. त्या दिवसापासून संपूर्ण पुरीमध्ये हा संदेश पसरला की देवाला दिखावा नको तर शुद्ध हृदय हवे असते. श्रीमंत व्यापाऱ्यानेही आपला अहंकार त्यागला आणि खऱ्या सेवेचा मार्ग स्वीकारला. तर भगवान जगन्नाथ यांना सोने चांदी नको तर खरे प्रेम हवे आहे. जो मनापासून साथ घालतो तोच त्याचा खरा भक्त बनतो. जय जगन्नाथ. तर ही छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.